मुंबई पालिका क्षेत्रामधील सर्व शाळा आणि महाविद्यालय आज सुरू राहणार आहेत। अफवांवरती विश्वास ठेवू नका, मुंबई महापालिकेने याबद्दलचं आवाहन केलेलं आहे। तर मुंबईमधल्या शाळा आणि महाविद्यालय आज सुरू असतील। इतर ज्या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे त्याविषयीची बातमी आपण बघितली, मात्र मुंबईमध्ये आज कुठल्याही प्रकारची शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी नसणार आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। मुंबईतनं आपले प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, सध्या मुंबईतली पावसाची स्थिती नेमकी काय आहे? त्याचबरोबर अर्थातच मुंबईकरांच्या मनांमध्ये अनेक प्रश्न आहेत। शाळा आज सुरू असणार आहे नसणार आहे याविषयीची स्पष्टता येत नव्हती आणि मुंबई महापालिकेने त्यावरती आता स्पष्टता दिलेली आहे। नक्कीच गुरु, आपण पाहिलं तर काल दिवसभर अतिमुसळधार पाऊस पडला होता, मात्र त्यानंतर दुपारच्या नंतर मुंबईमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आणि आज पहाटेपासून तर मुंबईतील अनेक भागांमध्ये तर पावसाने काहीशी विश्रांती घेतली। हलक्या सरी काही भागांमध्ये जरी पडत असेल तरी मुसळधार पाऊस मुंबईमध्ये आता सध्या तरी पडत नाही। त्यामुळे आता ऑरेंज अलर्ट मुंबईमध्ये काल जाहीर करण्यात आला होता। त्यानुसार आपण पाहिलं काल संध्याकाळचं वातावरण पाहता आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर जे शाळा असतील त्याचबरोबर जे महाविद्यालय असेल ते नियमितपणे सुरू राहतील असं महानगरपालिकेकडून आहे ते ऑफिशियली ते जाहीर करण्यात आलं आहे। कुठल्याच अफवांवरती विश्वास ठेवू नका। कोणती व्यक्ती कुठलाही व्हॉट्सअप मेसेज आला असेल की तुम्हाला महाविद्यालय किंवा शाळांना सुट्टी आहे या गोष्टीवर विश्वास ठेवू नका, कारण महानगरपालिका नियमितपणे सर्व त्या गोष्टी जाहीर करते। एकंदरीत पाहिलं काल दिवसभरामध्ये जो मुसळधार पाऊस पडला त्या गोष्टी लक्षात घेता आज मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। मात्र आज पहाटेपासून मुंबईमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे आणि त्यामुळे आता सध्या तरी मुंबईतील सर्व जे लोकल सेवा असतील, रस्ते वाहतूक असेल, त्यामुळे शाळा असतील, ऑफिस असतील, हे सर्व नियमितपणे सुरू आहे। मात्र नागरिकांना जास्त काळजी घेण्याचं आवाहन देखील महानगरपालिकेकडून देण्यात आलं आहे। कुठलाही बीच परिसर असेल, इथलाही कुठलाही परिसर असेल जे धोकादायक परिसर असेल त्या धोकादायक परिसरामध्ये जाण्यापासून टाळण्यास सांगितलं आहे। मात्र दुसरीकडे पाहिलं तर शाळा असतील आणि जे महाविद्यालय असेल ते सध्या तरी नियमितपणे सुरू आहे आणि कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे। जर अशी कुठली गोष्ट घडत असेल तर महानगरपालिकेकडून तुम्हाला नियमितपणे कळवली जाईल, कारण आपण पाहिलं तर मुंबईमध्ये पावसाचा जोर आज काहीसा आपल्याला रिद्देश ओसरलेला पाहायला मिळतोय।